जुन्नर वन विभागाच्या अखत्यारीतील शिरूर, खेड, आंबेगाव व जुन्नर या 4 तालुक्यांमध्ये वन जमिनीवरील अतिक्रमणे काढण्यास बुधवार दिनांक 6 रोजी सुरुवात करण्यात आली। याचाच एक भाग म्हणून आज जुन्नर तालुक्यातील 6 गावांमध्ये वन जमिनीवर करण्यात आलेली अतिक्रमणे काढण्यात आली। यासाठी वन विभागाचे, पोलीस खात्याचे तसेच महसूलचे अधिकारी तसेच कर्मचारी यांचा मोठा फौजपाठा तैनात करण्यात आला होता। एडगाव, वडगाव, कांदळी, नगदवाडी, कांदळी, भोरवाडी, खोडद, हिवरेतर्फे नारायणगाव या गावांमध्ये असलेल्या वन विभागांच्या वन जमिनीमधील 62 हेक्टर वन जमिनीवर लोकशासन आंदोलकांकडून अतिक्रमणे करण्यात आली होती। येथे जमिनीमध्ये अनेक कुटुंबीय शेती करून तसेच झोपड्या करून वास्तव्य करत होती। लोकशासन आंदोलकांनी वन जमिनीमध्ये शाळू, सोयाबीन, हरभरा, मठ, हुलगे तसेच काही ठिकाणी केळी आदी पिके घेतली होती। एवढेच नव्हे तर एका ठिकाणी वन जमिनीत विहीर देखील खणण्यात आली होती। एडगाव येथे 9 हेक्टर, नगदवाडी कांदळी येथे 12 हेक्टर, वडगाव कांदळी येथे 27 हेक्टर, खोडद येथे 5 हेक्टर, हिवरेतर्फे नारायणगाव येथे 9 हेक्टर अशा वनक्षेत्रात असे एकूण 62 हेक्टर वनक्षेत्रात आंदोलकांनी अतिक्रमणे केली होती। जुन्नर विभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। यावेळी तहसीलदार रवींद्र सबनीस, जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर, सहाय्यक वनसंरक्षक अमित विसे, नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे, जुन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण, इतर पोलीस व वन खात्याचे कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते। याच बातमीची प्रत्यक्ष काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहूयात।